आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर आरोप आहे की त्यांचा पक्ष पैशांच्या जोरावर राजकारण करतो. पियुषजी, प्रियंका गांधी कर्नाटकामध्ये सध्या कॅम्पेनिंगवर आहेत. त्या म्हणाल्यात की या देशात तऱ्हेतऱ्हेचे चोर आहेत. कोणी दुकानांमध्ये चोरी करतात, कोणी घरी चोरी करतात. पण काही लोक असे आहेत जे बीजेपीचे नेते जे सरकारांची चोरी करतात. हे बघा, माझ्या मते भारतात चोरांची संख्या कमी आहे आणि इमानदार लोकांची संख्या अधिक आहे. कदाचित प्रियंका गांधींचा स्वतःचा अनुभव असा असेल की काँग्रेस पक्षातले लोक चोरीबिरी करतात आणि प्रियंका गांधी बोलत होत्या की कर्नाटकामध्ये आमचे सरकार होते आणि बीजेपी वाल्याने आमचे एमएलए चोरले. म्हणजे तुम्ही अशा लोकांना तिकीट देता जे चोरी करण्यासाठी बसले आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाने जर असे उमेदवार ठेवले असतील तर मला वाटते कर्नाटकच्या जनतेने तर एकही उमेदवाराला निवडून द्यायला नको होते. हे तर सतत होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालले होते. तुम्ही तर 40 एमएलए चोरलेत. नाही, आम्ही तर कुठेही कोणाला चोरलेलं नाहीये. तुम्हीच विचार करा, जर 54 एमएलएस पैकी जर 40 जणांना वाटतंय की आम्हाला मुक्ती हवी आहे एका भ्रष्ट नेतृत्वापासून, आम्हाला मुक्ती हवी आहे अयशस्वी नेतृत्वापासून, अयशस्वी सरकारपासून, मग खरी शिवसेना तर 40 एमएलएसची आहे ना. जे थोडेफार हम दो हमारे दो सारखे लोक राहिलेत, ती थोडी ना सेना आहे. आम्ही तर नाही चोरले. माझं तर असं मत आहे की जे कोणी उरले आहेत त्यांनाच चोरून ठेवलं आहे. चोरले नसतील, विकत घेतले असतील 50-50 कोटी देऊन. अहो, जर ते तर म्हणतात 50 खोके. असं आहे की मला हा शब्दसंग्रह काही माहीत नाहीये. आज आपकी अदालतमध्ये आम्ही ऐकतोय. पण कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी ही रेग्युलर प्रॅक्टिस असावी. त्यांच्यासाठी सगळे मोठमोठे आकडे, मोठमोठी कामं. मला तर एवढेच ठाऊक आहे, खोका म्हणजे कोटी ना? 50 खोके म्हणजे 50 कोटी. हो, तर कोटी म्हणजे मला फक्त एवढंच दिसतं, 3.5 कोटी लोकांच्या घरी मोफत वीज पोहोचवली गेली. मला तर दिसतंय की 11.5 कोटी लोकांच्या घरात आज कुकिंग गॅस कनेक्शन आहे. पियुषजी, हे सगळे मला तर ते आकडे खोके दिसतात. जे लोक हे आरोप करतात त्यांना विचारून पहा की त्यांच्याकडे हा खोका किंवा खोके कुठून येतात. नुसताच पोकळ बोलून काहीच फायदा होत नाही. हो, पण असे तर होऊ शकत नाही ना की सगळे एमएलए फुकटात गुवाहाटीला गेले, फुकटात शिवसेनेला सोडून शिंदे साहेबांबरोबर आले. काहीतरी घेतलंच असेल ना. हे बघा, असं आहे की त्यांना जेव्हा वेदना जास्त होतात ना, आणि त्या वेदनांचा अंदाज आम्हाला आला आहे. हेमंत विश्व शर्माजी हे आसामचे ज्येष्ठ नेता होते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नेत्यासोबत वर्षानुवर्ष केवळ या अपेक्षेत राहतात की मला कधी माझ्या नेत्याला भेटता येईल, आणि मग एक दिवस तो चमत्काराचा दिवस उगवतो की त्यांना त्यांच्या नेत्याच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची संधी मिळते, आणि त्या दिवशी देखील त्यांचा नेता आपल्या कुत्र्याबरोबर खेळत असेल आणि इतक्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान करेल, तर मग अपमान सहन करण्यासाठी चांगले लोक राजकारणात नाहीयेत. आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा आदर करतो. आणि आज हेमंत विश्व शर्माजींना विचारा, तुम्ही गुवाहाटीची गोष्ट काढली म्हणून, की जेव्हा ते भारतीय जनता पक्षात आले, तेव्हा त्यांना किती सन्मानाने वागवले गेले. कसं त्यांच्या कार्यक्षमतेला पाहून त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आजकाल असं ऐकतोय की अजित पवारांना भाजप सन्मान देणार आहे. ते येतील आणि एनसीपीला आपल्या बरोबर घेऊन जातील. अहो, एक कमालीचा पक्ष आहे, जिथे नेता म्हणतोय की मी रिझाइन करतोय किंवा रिटायर होतोय. मग एक ढोंग रचलं जातं. मग त्यानंतर सर्व चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो. भारतीय जनता याच्याच पूर्ण विरोधात आहे आणि त्याचं उत्तर भारतातील जनताच देईल. आमच्याबरोबर कोण येतं, कोण नाही येत, याबद्दलची काळजी आम्हाला अजिबात नाहीये. नाही, त्यामुळे चांगले लोक साहजिकच आमच्याबरोबर सामील बघा, होतात. तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित कळते. तेच मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. शिंदेजींबरोबर जर भाजप निवडणुका लढवेल तर नुकसान होऊ शकते, म्हणून अजित पवारांना बरोबर घेताय. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत
शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संयुक्त सरकार आहे. ताकदीने महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करत आहेत. तुम्ही येऊन बघा, ज्या वेगाने महाराष्ट्रात डेव्हलपमेंट, विकास, प्रगती होत आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात काम, मेट्रोची लाईन सुद्धा होतेय. ट्रान्स हार्बर लिंक लागतायत. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या एक्सप्रेसवेचं काम सुपर एक्सप्रेस वेगाने सुरू आहे. आपल्या एक अन एक धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास होतो आहे. संपूर्ण देशाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात सुद्धा नवीन पायाभूत सुविधा पोहोचवल्या जात आहेत. एक चांगलं सरकार म्हणून शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी जनतेची सेवा करत आहेत. तुम्हाला विश्वासपूर्वक सांगतो की शिंदेजी आणि फडणवीसजी दोघे मिळून शिवसेना आणि भाजपचे सरकार चालवणार आहेत. हे एकदम मजबूत सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राची सेवा करतील. येत्या येत्या निवडणुका स्वीप करतील. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या सरकारने त्रस्त झाली होती. राहुल गांधी म्हणतात की भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतो कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, कोट्यवधी रुपये आहेत. हे बघा, राहुल गांधींची ते आणि माझी व्यक्तिगत ओळख नाहीये, तुमची असेल कदाचित. जर तुम्ही किंवा माननीय जज साहेबांनी जर त्यांना काही सल्ला दिला तर त्यांना एकच सांगावं, भारतीय जनतेचा अपमान करणे बंद करा. ते आपल्या स्वतःच्या एमएलएसचा तर अपमान करतातच, ते स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचा परत परत अपमान करतातच. तुम्हाला आठवतच असेल की काँग्रेसच्या कार्यकाळात कितीतरी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला गेला. कितीतरी मुख्यमंत्र्यांना रात्रभरात काढून टाकण्यात आले. कितीतरी मुख्यमंत्र्यांचे सरकार उद्ध्वस्त करण्यात आले. ही काँग्रेसची काम करण्याची पद्धत आहे. पण स्वतःच्या पक्षाचा अपमान करता ते त्यांना ठाऊक आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना माहीत. भारतीय जनतेचा अपमान करू नका, कारण इलेक्शन आम्ही भारतीय जनतेच्या बळावरच जिंकत असतो. भारतीय जनतेच्या मतांनी मोदीजींना आज 303 जागा भाजपाच्या एकट्याच्या आहेत. पूर्ण बहुमताची सरकार दोनदा या जनतेने आम्हाला दिली आहे. मोदीजींच्या प्रेमाखातर त्यांच्यावर विश्वास ठेवून दिले आहे. जनतेचा अपमान करणं कृपया राहुल गांधींनी बंद करावे. हा प्रश्न मी अशा करता विचारला कारण की ह्याआधी भाजपाकडे फारसा पैसा नसायचा. जेव्हा पियुष गोयल ट्रेझरर बनले, त्यांनी सगळे आपल्या मोठमोठ्या कनेक्शन्स, उद्योजकांच्या कनेक्शन्सचा वापर केला आणि भाजपाकडे भरपूर पैसा येऊ लागला. त्यामुळे आता निवडणुकांमध्ये पैसा खर्च करण्यास काहीच त्रास होत नाही. हे बघा, भारतीय जनता पक्षाकडे जो पैसा येतो तो एका प्रामाणिक व्यवस्थेतून येतो. भारतीय जनता पक्षात पैसा येतो, तो थेट बँकेच्या खात्यात जमा होतो. भारतीय जनता पक्षात जेव्हा एखादा देणगीदार देणगी देतो, तर तो कोळशाच्या खाणीसमोर कधीच नाही देत. ते क्विक प्रो नसतं. ते आउट ऑफ अ फीलिंग की देशात काहीतरी चांगले, त्यांच्या मनात हा एक प्रयत्न असतो, एक इच्छा असते की सरकारने चांगलं काम करावं. त्यासाठी ते येतात आणि ते सरळ भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा होतात. म्हणून तर तुम्हा सगळ्यांना ते पाहायला मिळतं. या इतर पक्षांनी उत्तर दिले पाहिजे की जेव्हा त्यांच्याकडे कलेक्शन होते पार्टी फंडाचे, तेव्हा तो पैसा कुठे जातो? तो तुमच्या खिशात जातो की पार्टी फंडात येतो? कारण जर पार्टी फंडात येतो, तर ते चेकने का नाही स्वीकारत ते? बँकेच्या माध्यमातून का नाही टाकत पार्टी फंडात? या प्रश्नांचे खरे तर उत्तर या पक्षांनी द्यायलाच हवे. राहुलजी असे म्हणतात की बीजेपीची जी धोरणे आहेत ती केवळ 4-5 उद्योजकांना सपोर्ट करणारी असतात, म्हणून पैसा येत असतो. मी पूर्ण दाव्यासह सांगू शकतो आज आपकी अदालतमध्ये की भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे, ज्याचे सरकारमध्ये आज देशातल्या कोणत्याही उद्योजकाने हे सांगावे की त्यांना या पक्षाने, या पक्षाच्या कोणत्याही सरकारकडून फेवर मिळाला आहे किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे विदाऊट ड्यू प्रोसेस, बिना पारदर्शी संधी प्रत्येकाला मिळते. असे कोणतेही उदाहरण समोर येऊ द्या ना. पण ते तर रोज मोजून दाखवतात की अडाणीला पोर्ट पण दिले, एअरपोर्ट पण दिले, माइन्स पण दिल्या गेल्या, गॅस पण दिला गेला, पॉवर पण दिली गेली. सगळं काही अडाणीला देण्यात आलंय. जेव्हा पोर्ट म्हणाल तर ते पोर्ट तर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तर त्याच काळात त्यांना मिळालं होतं, तर त्याचं उत्तर तर त्यांनीच द्यावं की पोर्ट कसे काय अदानीला मिळाले. राजस्थानात त्यांचा एक मोठा सोलर प्रोजेक्ट येतो आहे, तेव्हा त्यांच्या शेजारी कोण बसलं होतं?
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि ते बसून काय बोलत होते याचा खुलासा तर त्यांनीच करावा. कारण आम्ही तर अशी कुठलीही जमीन त्यांना दिलेली नाही की ही जमीन तुमची आहे, इथे प्लांट लावा. प्रत्येक गोष्ट एक ट्रान्सपरंट प्रोसेस ड्रिव्हन या सरकारने केलं आहे. आज सगळ्यात कोणीही असा आरोप करू शकत नाही की सरकारकडनं हे बेनिफिट मिळाले. तुम्ही एअरपोर्ट विषयी बोलताय, त्यांना एका पारदर्शी व्यवस्थेमार्फत एअरपोर्ट मॅनेजमेंटचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार होते. पण ते बीड आउट झाले. अनेक कंपन्यांबरोबर त्यांनी बीड केले. जर त्यांचा बीड देशाच्या हितात आहे, सगळ्यात जास्त आहे, तर ते जिंकतील. जर दुसऱ्या कोणत्या बीडमध्ये कोणी इतर जिंकले, तर ते त्यांना मिळतं. हे तर बिडिंग प्रोसेसमध्ये सगळ्यांनाच ही सूट आहे. पुढच्या वेळेस रजतजी तुम्हीही बीड करा. परंतु हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार गौतम अडाणींवर अनेक आरोप लावले गेले आहेत. तुम्ही तर बँकिंगचे, फायनान्सचे एक्सपर्ट आहात. तुम्हाला तर कळतच असेल की ते गंभीर आरोप आहेत. जे आरोप लावले गेलेत त्याच्यावर जरूर इन्व्हेस्टिगेशन पण सुरू आहे. चौकशी समिती बसवली गेली आहे. बघूयात त्याचा काय निकाल लागतो, ते काय निर्णय देतात ते. पण या प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची एक प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न एक परदेशी करत असेल, तर ही फार गंभीर बाब आहे आणि यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येकानेच काळजी आता करण्याची तर शरद आवश्यकता आहे. पवारांनी पण म्हटलंय की त्यांनी आपल्या फायद्यासाठी हा रिपोर्ट काढला स्वाभाविक आहे. आहे ते, हे खरे आहे आणि जे खरे आहे तेच तर त्यांनी देशासमोर ठेवलं आहे.